नमस्कार, आयुषदीप या यूट्यूब चॅनलमधून मी आपलं स्वागत करते। आज संक्रांतीचा सण सुरू झाला। आज भोगी आहे, त्यानिमित्त मी घराजवळचं हे खण आणायला गेले होते। काही ठिकाणी सुगडही म्हणतात, आमच्याकडे तर खण म्हणतात। नाही राहू त्याला काय 4 पेला येते 1 2 3 4 बसा पियुष नाही पैशाला ओढाओढी करते पैसे तिकडे खोलगटावर आणि तुमच्या घरी आला 4 ना हे 5 आहे म्हणल्यावर माझे पप्पा चार घेतले नाही किती घेतली बाई 10 रुपये देते म्हणते घ्या खण घरी घेऊन आल्यानंतर परत त्याची पूजा केली। मोठा आहे तो माझा आणि छोटा तो तुळशीसाठी घेतला। हळदी कुंकू लावून तिळगुळ ठेवून तात्पुरती पूजा केली। त्यानंतर नैवेद्याचं ताट भरलं, त्यामध्ये भाकरी, बाजरीची भाकरी, शेंगाची पोळी, गरगटा आणि भात तो नैवेद्य ठेवला आणि तोच नैवेद्य मी परत घेऊन जेवले, कारण पूजा केल्याशिवाय उपवास सोडायचा नव्हता, जे उपवासच होता। त्यानंतर हे वाण तयार केलं, शेंगा, घेवड्याची शेंग, वांग, हा ऊस, गाजर, बोरं आणि मटार आणि तीळ हे एकूण 8 जिन्नस झाले। आणि त्यानंतर हळदी कुंकू एकूण 9 किंवा 11 असं साहित्य केलं जातं। त्यानंतर जे मी पूजा वगैरे झालं नंतर सर आले, मग आम्ही गावात गेलो, जोडवे घेतले। त्यानंतर जोडवे घेतल्याचा व्हिडिओ काही घेतला नाही, गर्दी खूप होती। त्यानंतर बांगड्या भरल्यानंतर चुडे घातले, चुडे पाटल्या दोन्हीही। मावशी थांबा इधर काम लावले मला काय मला काम लावले ग। हे आता तुझं वय झालं, तुला ऐकू ना आता धाकटं गेलं पुण्याला गेले का शेती काय ना दुसऱ्याला तरी करणार। ताट भरून झाले। आमच्या घराजवळ म्हणजे थोड्याशा अंतरावरती विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, मठ आहे। त्या मठात आम्ही जाणार आहे। ताटाबरोबरच मी ही छान तयार झाली आहे। फोन मेंबर वर बघा। ओके ओके कोण राहिले का? कोण राहिले नाही राहिलं काकू कुठे अडकले? हा दिसल्या हा ह्या पण दिसल्या बघा। ताटात एखादी वस्तू कमी राहील, पण मोबाईल दाखवा बघा, मोबाईल बघा, इकडे पण मोबाईल काही दिसत नाही आमच्यात। हा
जल्दी जल्दी और भी जल्दी आमाची शेता पुण्य मठात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा रुक्मिणीला ओसलं, तिळगुळ नैवेद्य सगळं ठेवलं. मनात श्रद्धाभाव ठेवून पूजा झाली आणि जन्मोजन्मी हेच माझे मिस्टर मला नवरा मिळावा यासाठी मागणं घातलं. रुक्मिणीला ओसून झाल्यानंतर सगळ्या बायकांनी एकमेकीला ओसायला सुरुवात केली. गर्दी भरपूर पडली होती. ही गर्दी आमच्याच सगळ्या बायका शेजारच्या सगळ्या आम्ही एकत्र होऊन गेलो. गर्दीत काही होऊ सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे सगळ्यांनी शाळेत बसल्यासारखं एक लाईन केली, इकडून एक इकडून एक, जेणेकरून सोपं जाईल सगळ्यांना. त्यात मजाही खूप आली. हा सण खूप आनंदाने छान असा साजरा करण्यात आला. सगळ्यांचं ओसून झालं, एकमेकींना छान तिळगुळ चारून झालं, गमती जमती झाल्या, खूप छान वेळ गेला. त्यानंतर या मठातल्या काकू आहेत, त्यांच्या गावाकडे एक पद्धत आहे म्हणे की आजच एकमेकींची ओटी भरली जाते हळदी कुंकू लावून. म्हणजे हळदी कुंकू लावायच्या आधी म्हणतात कुंकू कोणाचं, मग त्या त्यांच्या मिस्टरांचं नाव सांगतात. मग आपण आपल्या मिस्टरांचं म्हणजे थोडक्यात उखाणे घ्यायचे. खूप बायका असल्यामुळं प्रत्येकीचे मी उखाणे काही हे केले नाहीत. उसून झालं, कंटाळाला चेंज करून काटापदरा साड्या उतरवल्या, साध्या साध्या साड्या घातल्या. हाय असं सकाळचा अवतार ठेवलाय. जरा जरा चेंज केलं, जरा जरा पावडर लावले, थोपले आले, गंध पावडर करून आले लहान मुलांचं. हा गंध पावडर करून. हा लाली लिपस्टिक काय तसं लावत नाही आम्ही. लावत नाही. आम्ही फिल्टर लावतो. लय आम्ही सोजळ बाई, आम्ही लावतच नाही. आम्ही फिल्टर वापरतो. हा बरोबर आहे. आता साधा कॅमेरा आहे त्यामुळे आम्ही साधं साधं दिसतो. साधं साधं दिसतंय. समजून घ्या आम्हाला. त्यानंतर अंकिताकडे आले हळदी कुंकाला. छान आवडले, सुंदर दिसती. संध्याकाळीच्या घरी हळदी कुंकाला आलोय. असं जरा असं फिल्टरची गरज भासू नये मैत्रिणी. जरा गोऱ्या गोऱ्या दिसतंय. हो डेकोरेशन छान झालंय ग, छोटस तेवढं. माझ्याच मम्मीचा मोबाईल आहे ग बाई. हो गो बाई, त्यांचं पण नेट त्यांना लागणार आहे. तुला नेट पाहिजे का? दे थांब. या तू मध्ये बसल्यामुळं खाली कनेक्ट करू की आणि मला म्हणतात हाकलाय ना. प्रोसेस सांगा की त्यांना कशी दिसली ती. दिवसभर फिरून 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 कंटाळा आला. त्यामुळं गोड गोड बोला. आमचा तिने सांडू नका ना, आमच्याशी भांडू नका. रोज इथे बघ लेकीनं मदत केली तुला. अहो किती बारीक व्हायचं अजून, बस की हाडा हाडा दिसतील एवढं बारीक होऊन होऊन. नाही होत का अजून किती बारीक व्हायचंय? आम्ही म्हणलं तर एक शोभतंय तरी. बघायचं का किती महिना वाटत. अगं बाई बरोबर आहे की नाही.
नाही पण आपल्याला लावताना अंगठ्यानी लावतात आणि देवाला लावताना ह्या देवाला लावतात हा? अजिबात नाही. दरवाजा येऊन उद्यापासून भांडणार आहे. मी खाऊन पण टाकले सकाळपासून. 3 वाजले जेवायला आपल्याला की नाही. 3 वाजता जेवण केलं आम्ही सकाळचं. घरात गरम गरम दूध. कुठे गेली मनशो? मनशो किती जा खेळायचं तिच्या बरोबर. नाही तर दूध पी. अरे घे ना. चांगलं चांगलं बोला असं नका बोलू. करायचं बंद करू. त्यानंतर सगळ्यांच्या घरी आलोय. हळदी कुंकू चालू आहे. त्यांनी छान छान दूध आणलंय. चहा आणलाय. पुरणपोळी चहा आणलाय. आता सगळ्यांची ओळख करून देते. ह्या सगळा मंगळागौरचा ग्रुप आहे. ह्या सगळ्यांनी त्या अर्चनाताई, ती अंकिता, विभूती वहिनी, स्नेहा मुलगी त्यांची. माझी पोरगी कुठे गेली? माझी पोरगी राहिली. यांची मुलगी राहिली. ही वाटतं का ह्या माहिली की बघा. अरे भाजलं त्या भाजलं पाठीमागची शिंदे काय करते उड्या मारते. दीपाली आता हसून हसून पोट दुखायला सगळेच. सकाळची पोळी वान पुसायला. आंघोळ छान काढलं सगळ्यांनी. कोणी काढली? आम्हीच दोघी म्हणून गडबड